आणि राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी बातमी येत आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला असून ठाकरे गटाला सर्वात मोठं यश मिळालं आहे। अखेर गेलेले सर्व आमदार परत पुन्हा आत्ताच परतले। सर्वात मोठा मातोश्रीवर जल्लोष, सर्वात मोठा आनंदोत्सव। शेवटी संजय राऊत यांनी गेम फिरवली आणि सर्व आमदार परत पुन्हा मातोश्रीवर आणले। हे सर्व कसं केलं, कोणकोणते आमदार आहेत याची सर्व नावासकट माहिती तुम्हाला मी व्हिडिओतून सांगणार आहेत। फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका, कारण की शेवटी अजून कोणकोणते आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत त्यांचे सुद्धा नावे उघड झाले असून या सर्व आमदारांचा मोठा पक्षप्रवेश पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लवकरच होणार। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल। एकेकाळी शिंदे सोबत गेलेले ठाकरे गटाचे 40 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येतील याची कोणाला गॅरंटी वाटत नव्हती, परंतु आता हे सत्य झालं असून महाराष्ट्रात सर्वात मोठा आनंद साजरा केला जात आहे। ठाकरे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली असून या भेटीमध्ये सर्वात मोठी राजकीय गुप्त चर्चा झाली आहे आणि या चर्चेनुसार सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला असून 22 ते 24 आमदार लवकरच मातोश्रीवर परतणार। हे कधी येणार याची सर्व फील्डिंग संजय राऊत यांनी लावली असून हा सर्वात मोठा राजकीय भूकंप थोड्याच वेळात होणार आहे। हे सर्व आमदार कोणत्या कोणत्या मतदारसंघातले आहेत, यांच्याकडे कोणती मंत्रिपदे आहेत ते सर्व मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल। मागील काळात ज्याप्रमाणे शिंदे गट आणि भाजप यांचा काही प्रमाणात वाद बघायला दिसला, शिंदे गटांच्या आमदारांनी मंत्र्यांनी तक्रार केली की आमचं कुणी ऐकत नाही, पाहिजे ती पदे शिंदे गटाला देण्यात आली नाही, तसंच पाहिजे तो मान शिंदे गटाला देण्यात येत नव्हता। शेवटी शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी ठरवलं आणि ठाकरे गटामध्ये परत पुन्हा मोठ्या जल्लोषात प्रवेश केला। ही तर फक्त सुरुवात असून अजून गाव पातळीचे नेते, तालुका पातळीचे नेते, जिल्हा पातळीचे नेते, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यकर्ते या सर्वांचा सर्वात मोठा ठाकरे गटात प्रवेश होणार असून 100 गाड्यांचा ताफा आत्ताच मातोश्रीच्या दिशेने मुंबईकडे रवाना झाला आहे। गावागावातून मोठ्या संख्येने थोड्याच दिवसांमध्ये मातोश्रीकडे कार्यकर्ते जाणार आणि सर्वात मोठा पक्षप्रवेश ठाकरे गटात होणार। संजय राऊत यांनी सर्व गेम फिरवली असून यामध्ये ठाकरे गटाचा सर्वात मोठा विजय झालेला आहे। आत्ताच जे आमदार मातोश्रीवर तात्काळ पोहोचले आहेत त्यांची सर्वांची यादी मी तुम्हाला पुढे देणार आहे। फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा। मी इथे बाजूला आहे। आम्हाला दोघांनाही जेव्हा न्यायालयाने पाहिलं तेव्हा असं केलं, म्हणजे संपलं ना, संपलेला आहे, विषय राहिलेला नाही। ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत। आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे। दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं, ही चांगली आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे दादांचे आणि आमचे जे पूर्वीचे नातेसंबंध आहेत ते इथे कामी आले आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, कारखाना येता येत नाही, पण जे घडलं आहे ते उत्तम घडलं आहे। राजकारणामध्ये अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत असतात, मात्र आता जे तुम्ही निर्णय घेतलेला आहे कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून आहे असं म्हणतात। महाराष्ट्राची ही संस्कृती आहे ना, यापेक्षा वेगळी संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती आणि ही संस्कृती कायम राहावं असं आम्हाला दोघांनाही वाटतं। दादा बोलतील ना आता। साहेब, पण यापुढे पुन्हा अशी वक्तव्य होतील का? बघा, ते वक्तव्य मुळात ज्या आधारावर मी केलं होतं तो आधार जो आहे ज्यांनी निर्माण केला होता त्याने आता त्या संदर्भात काय ते पाहावं। मला असं वाटलं की माझ्याकडून चुकीच्या आधारावर मी वक्तव्य केलं असं मला नंतर लक्षात आलं आणि ज्यांनी ते समोर आणलं ते आता स्वतःच दूर गेलेले आहेत। त्याच्यामुळे मी कशा करता या विषयावर दादांशी भांडू, हा माझा सरळ मुद्दा आहे। ज्यांना भांडायचं असेल ते भांडतील किंवा लढतील। कुठे प्रकरण सत्ता पक्षामध्ये तेही गेलेले आहेत, दादा स्वतः मंत्री आहेत। पण मग आपल्याकडनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं, दिलगिरी व्यक्त केली, काय आपल्याकडनं नेमकं सादर काय झालं सर? नाही, आम्हाला हा विषय संपवायचा आहे।
माझी भूमिका एवढीच होती जेव्हा माझ्यासमोर आलं तेव्हा की हा कारखाना अद्याप जो आहे तो उभा का राहिला नाही. पण त्या संदर्भात मी नंतर माहिती घेतली, दादांकडून सुद्धा माहिती आली आणि मला असं वाटतं या विषयावर फार चर्चा आता करू नये. जे झालं आहे ठीक आहे. दादांना दादा बोल. दादा, मागे घेतलाय गिरणा साखर कारखान्यामध्ये मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटींचा घोटाळा केला अशा आशयाची बातमी दैनिक सामनामध्ये माननीय संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून छापून आलेली. मला वाटतं की सर्व मालेगाव आणि पंचक्रोशीच्या जनतेला माहिती आहे, एकेकाळी सहकार क्षेत्रातून उभा राहिलेला हा गिरणा सहकारी साखर कारखाना DRT कोडच्या माध्यमातून विक्रीला जेव्हा निघाला होता तर त्या काळामध्ये साधारणतः एक 11,000च्या आसपास सभासद शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा कारखाना परत एकदा याच तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे म्हणून साधारणपणे 1100 रुपयाच्या पटीमध्ये शेअर्स उभे केले होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की एक महिनाभर सर्व पक्षीय लोकांनी एकत्रितपणे येऊन हा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने काही लोकांनी त्या काळी पण अफवा पसरवल्या आणि मोठं भाग भांडवल आपलं उभं राहू शकलं नाही. जी काही 1,60,70 लाख रुपये रक्कम जमा झाली होती ती रक्कम नंतरच्या काळामध्ये आर्मस्ट्रॉंग कंपनीने जो कारखाना घेतला त्या कंपनीला RTGSच्या माध्यमातून आपण ती ट्रान्सफर केलेली आहे. हे सर्व गोष्टी रेकॉर्डवर आहेत. आणि मग असं असताना जो काही आरोप आपल्या मालेगाववर केला गेला आणि त्याच्यामुळे मालेगावच्या शेतकऱ्यांचा अवमान झाला, या भावनेतून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे चर्चा करून मग एकतर हे शब्द मागे घ्यावेत अशा प्रकारचे भावना आम्ही माननीय राऊत साहेबांकडे व्यक्त केलेली. तसं त्यांना नोटीस दिली होती आणि तसं भूमिका त्यांनी न घेतल्याच्यामुळे मग या ठिकाणी खटला दाखल केलेला होता. नंतरच्या काळामध्ये राऊत साहेबांनी याचं सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना हे आढळून आलं की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे, निराखस खोटा आहे. ज्यांनी त्यांना माहिती दिलेली होती मला अपेक्षित होतं की त्यांनी नाव सुद्धा घ्यायला पाहिजे होतं. हो मी सांगतो ना, मी सकाळी नाव घेतलेलं आहे. तर अद्वै हिरे यांनी ही माहिती दिली होती, सत्य आहे. सकाळी मी या विषयावर बोललेलो आहे. तर त्या खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे.